नमस्कार. मी शर्मिष्ठा ताशी. कातरवेळ या अरविंद गोखले यांच्या कथेचं मी आज अभिवाचन करणार आहे. आशयाशी एकजीव झालेली त्यांची कथा काव्यात्म आहे. रात्रीच्या जेवणाची वेळ टळून गेली तरी घरातली मुले अक्काच्या मोटारची वाट पाहत तशीच अडून अवघडून बसली होती. अक्का सासरहून यायची म्हणजे त्यांना काहीतरी अद्भुत आणि अपूर्व गोष्ट वाटत होती. मोठ्या मुलामुलींचा अभ्यास कधीच आटोपला होता व अक्काजवळ कोण जेवणार, कोण झोपणार याबद्दल त्यांच्या चढाओढी चालू होत्या. सावित्रीबाईंना मोटार कधी कधी लेट होते हे माहीत होतं, पण त्यांनी दाराच्या कडीला दुपारीच पळी अडकवून ठेवली होती. ओवाळ्याची भाकरी केव्हाच उंबऱ्याजवळ पोहोचली होती. सहज म्हणून अंगणात शतपावली करणारे अण्णा बस सर्व्हिसला हळूच शिव्या मोजत डोक्याला टोपी चढवून स्टँडच्या दिशेला सटकले होते. गावच्या वेशीतून मोटार आत शिरली तेव्हा घराचे हेच चित्र अक्काच्या नेत्रांपुढे नाचत होते. घरी आपल्या आगमनाबद्दलची आतुरता पराकोटीला पोहोचली असेल. गड्या मोलकरणीपासून सारी आपली वाट पाहत असतील. सासरहून आलेल्या या गृहलक्ष्मीचे दर्शन होताच माहेरचे अणुरेणू मंगलमय होतील जणू. अक्काला वाटलं आणखी उशीर झाला असता तरी चालला असता, पण दुसऱ्या क्षणी तिने अस्वस्थ चाळवाचाळव केली. मधल्या आळीतून न जाता गाडी तळ्याला वळसा घालून जरा दूरच्या मार्गाने जाऊ लागलेली पाहून तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. साऱ्या वाटभर तिच्या दागिन्यांचे कौतुक करणाऱ्या शेजारच्या लठ्ठ बाईची तिला आता दाटी वाटू लागली. यापेक्षा रेल्वे बसनेच लवकर पोहोचशील असं नवरा म्हणाला होता ते तिला आठवलं. नवऱ्याची आठवण येताच केव्हा एकदा घरी पोहोचतो असं तिला पुन्हा पुन्हा वाटू लागलं. आतुरता, आवेग, आनंदोर्मी. आपल्या घराचं दर्शन होताच अक्काच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. सारं घर हसण्यानं फुलून निघालं. धावत पळत येत अण्णांनी ड्रायव्हरशी कसलासा विनोद केला. मुलांनी अक्काचं सामान गडी धावायच्या आत बाहेर काढलं. छोट्या बाळगोपाळांनी अक्काच्या अंगाशी लोंबकळायला सुरुवात केली. सावित्रीबाईंना आधी नेत्रांनी ओवाळावं की भाकरीनं ते सुचेनासं झालं. अक्काला अगदी झपूर्जा घातल्यागत झालं. अचानक तिच्या डोळ्यापुढे ती सासरहून निघाली तेव्हाचा प्रसंग उभा राहिला. सासरा, सासू, आज्जे सासू सुनेला जपून जा म्हणून पुन्हा पुन्हा निरोप देत होती. दीर, नणंदा, गडी माणसंही वहिनीच्या भोवती करीत होती. तिकडची स्वारी हमालाशी हुज्जत घालत होती खरी, पण ते ओढ लावणारे निरोप आणि हे वेड लावणारं स्वागत. अक्काला स्वतःचाच हेवा वाटू लागला. इतकी मायेची माणसं, इतकं सुंदर सासर अन त्याहून असा सोन्यासारखा पती, हे मिळणं किती भाग्याचं. देवघरात देवाला हळदी कुंकू वाहताना ती मनात म्हणाली, माझं तन मन धन माझ्या पतीच्या पायी वाहिलं आहे. हे माझं वैभव असंच टिकू दे. मनाच्या मोहळातून आनंद ओसंडत होता. त्याभोवती सारी पिंगा घालत होती. पानावर जेवायला बसल्यापासून भावांनी आणि बहिणींनी थट्टा करायला सुरुवात केली. पंतांना का नाही आणलंस? त्यांनी किती दिवस राहायची परवानगी दिली आहे? जेवण झाल्यावर लगेच नवऱ्याला पत्र लिहायला बसणार असशील. एक ना दोन लहान मुलं तर जेवण थांबवून तिच्याभोवती लगट करू लागली. अक्का, तुमच्या घरी रेडिओ आहे का गं? आणि तुला म्हणे नवऱ्यानं सायकलवर बसायला शिकवलं आहे. सावित्रीबाई लेकीला सढळ हाताने वाढत होत्या. ह्याविना दुसरं कसं कौतुक करायचं हे त्यांना उमजतच नव्हतं. सोप्यावर अण्णा केसरी वाचीत आतला कौतुक सोहळा नेत्रांनी निरखित होते. पत्नीला म्हणत होते, अक्काची दृष्ट काढायला विसरू नकोस ग. आनंदातिशयाने अक्काला धडपणे जेवण जाईना. पुढ्यात हटून बसलेल्या भाच्याला भरवा. धाकट्या बहिणीनं गाल फुगून शाळेतल्या गमती जमती ऐका. दादाच्या थट्टेला प्रत्युत्तर करायचं अन आईकडे हसरे दृष्टिक्षेप टाकायचे. या साऱ्या गोड काल्यात
घास पोटात जाणार कसे? दर घासागणिक श्वासागणिक एकच, संसार स्वामी स्वर्गसुख. जेवण आटोपल्यावर बाळगोपाळांना घेऊन ती अंथरुणावर आडवी झाली. खाऊच्या दुकानदाराबद्दल किंवा गोष्टी सांगणाऱ्या आजीबद्दल वाटणारा आदर त्यांना अक्कांबद्दल वाटत होता. भक्तिभावाने निधिटाईने ती अक्काला बोलायला लावत होती. अक्काही वडील माणसं आसपास नसल्याने मोकळेपणाने उत्तरं देत होती. उत्तरंही अशी की त्यातून हवेत ते प्रश्न निघावेत. पतीबद्दलचे अन त्याभोवती विणलेल्या आपल्या प्रीतीचे. पोरं पेंगुळली, परंतु अक्काच्या प्रेमाच्या अद्भुत कथा चालूच होत्या. अजाण मुलांपुढे मोकळेपणानं निसरळपणानं बोलण्यात केवढा निराळाच आनंद असतो. संसारातल्या क्षुल्लक गोष्टी देखील अक्का उगीचच बडबडली. मुलं झोपलेली लक्षात येताच ती उठली. स्वयंपाकघरात आईचं जेवण आटोपत आलं होतं. तिथे आली. दोघींची दृष्टादृष्ट होताच दोघीही हसल्या. जीवाभावाच्या मैत्रिणी हसतात तशा. आपली आई आई तर आहेच, पण आता आपल्या संसारातल्या अडचणी सुखदुःख आपलेपणानं ऐकणारी सखी पण आहे, हे ध्यानात येताच अक्का अधिकच बहरली. सावित्रीबाईंचं सारं काम आटोपलंच होतं. झाकपाक करून स्वयंपाकघर बंद करून मायलेकी झोपायच्या खोलीत आल्या. अंथरुणावर आडव्या झाल्या. सर्वत्र शांतता होती. खोलीत समईचा जेमतेम उजेड उरला होता. पण अक्काला आईजवळ असल्याने सुखाचा झगझगीत ठेवा मिळाल्यासारखं झालं होतं. एकांतात मोकळेपणानं आपल्या आईशी काय काय बोलायचं हे तिनं केव्हापासून ठरवून ठेवलं होतं. सावित्रीबाई तिच्या सासूबद्दल, जावांबद्दल आणि नवऱ्यांबद्दल विचारू लागल्या. तेव्हा नव्या उत्साहानं तिचं हृदय फुलून निघालं. आपल्या सासरच्या आणि आईच्या जावयाच्या लहान सहान गोष्टी ती मोठ्या तन्मयतेनं रंगवू लागली. आईच्या कुशीत माथा टेकलेला, डोळ्यांची झाकणं मिटलेली अन हृदयातलं गुपित उघडं केलेलं. किती सांगू आणि किती नको. मग अक्काच्या ध्यानात आलं की रात्र केव्हाच संपली. आईही अंथरुणातून उठून गेलेली आहे. बोलता बोलता आपल्याला झोप लागली आणि झोपेतही आपण बोलतच राहिलो. सारी रात्र सुमधुर स्वप्नांनी अलगद उचलून नेली. स्वतःशीच हसत ती बराच वेळ अंथरुणात लोळत राहिली. आज 8-10 महिन्यानंतर असं स्वातंत्र्य ती उपभोगत होती. आज तिला कुणी म्हणायला नव्हतं, सुनबाई चहा टाक, तांदूळ काढून घे, 10ला जेवणं तयार व्हायला पाहिजेत. पुन्हा तोच चाळा मनात सुरू झाल्यावर गडबडून अक्का उठली. तेवढ्यात मैत्रिणींच्या ढिंका आल्या. म्हटलं, माहेरवाशीन झोपली आहे काय अजून? कुठे आहेत मिसेस काळे? मैत्रिणींच्या टकळ्या दारात पाऊल टाकताच सुरू झाल्या. लगबगीनं अक्का तोंड धुवून आली. मग जीवाभावाच्या सख्या भेटताच एकच चिवचिवाट उडाला. अक्काला क्षणाचीही उसंत नव्हती. जुन्या नव्या साऱ्या गप्पाही एकदम निघाल्या. शाळेतल्या, खेळातल्या, हजर असलेल्या आणि नसलेल्या मुलींच्याही. थोड्या वेळात साऱ्या उजळण्या झाल्या आणि त्यातही निम्मा वेळ उगाचच हसण्या खिदळण्यात गेला. मग सावित्रीबाई म्हणाल्या, अगं, तुला मावशीकडे जेवायला जायचं आहे ना? अजून अंगधुणंही झालं नाही तुझं. उठ, अजून महिनाभर राहायची आहेस. वाटेल तेवढा वेळ आहे गप्पा मारायला. अक्काला वाटलं या गप्पांना 1 वर्षही नाही पुरायचं. ती हसत हसत उठली. मग भेटू ग मोकळेपणानं. तिनं मैत्रिणींना निरोप दिला आणि नाचतच न्हाणीघरात घुसली. किती वेळचं तिचं न्हाणं आणि सौंदर्य प्रसाधन चाललं होतं. स्वतःच्या शरीराचे सोहाळे करण्यात ती अगदी रंगून गेली होती. आज लग्नानंतर 8-10 महिन्यांनी तिला इतकं मोकळेपणानं वागायला आणि वावरायला मिळत होतं. आज 8-10 महिन्याने ती आपल्या माहेरच्या माणसात आली होती. तिथेही साऱ्या सासरच्या सुखद स्मृती उमलत होत्या. त्यामुळे तिला हृदयात किती अडवू आणि ओठावर किती आणू असं झालं होतं. मावशीचा बाळू बोलावणं करायला आला तेव्हा तिची गाण्याची तार थांबली आणि ती लगबगीने मावशीकडे निघाली. लग्न झाल्यापासून ती मावशीला भेटलीच नव्हती. मॅट्रिकची परीक्षा आटोपल्यावर ती सुट्टीत आजोळी आली
4-5 ठिकाणी तिला दाखवली आणि लगेच एका चांगल्या घरी तिचं लग्न जमलं. सारं इतकं झटपट झालं की परत गावी येऊन सर्वांना भेटायचंही तिला जमलं नाही. मावशी लग्नाला येऊ शकली नाही आणि अक्काचीही सासरून पाठवणी झाली नाही. आता मावशी भेटली की रागावणार, लग्नातल्या साऱ्या हकीकती विचारणार, हुंड्या आहेरापासून सासूबाईंच्या खोकल्या दम्यापर्यंत सारं सांगायला लावणार. परंतु जेवणं आटोपेपर्यंत तिला मावशीशी मनमुराद बोलायलाही सापडलं नाही. मावशी स्वयंपाकाच्या गडबडीत होती. मावशीचे यजमान जरा कडक होते. अक्का देखील त्यांच्याशी फार बोलत नसे. ते जेवून बाहेर जातील म्हणून ती मुकाट्याने वाट पाहत होती. परंतु त्यांचं जेवण आवरलं तरी ते विडा खात तसेच बसून राहिले. अक्काला त्यांनी बोलावलं आणि तिच्या सासऱ्यांबद्दल गप्पा मारायला सुरुवात केली. अक्का प्रथम घाबरली. मावशीच्या यजमानांचं वर्तन तिला कळेना. इतक्या गंभीर माणसाचं मोकळं बोलणं पाहून तिला आश्चर्य वाटू लागलं. मग हळूहळू सारा प्रकार तिच्या ध्यानात आला. आपल्या श्रीमंत आणि प्रसिद्ध सासऱ्यांची त्यांना माहिती आहे, थोडीफार ओळख देखील आहे, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. अक्काला त्यांची गंमत वाटली आणि स्वतःबद्दल एकदम अभिमान वाटू लागला. काल परवापर्यंत आपल्याला हा तरेवाईक गृहस्थ बायकोच्या माहेरची एक शाळकरी पोर समजत होता, तोच आज आपल्याशी अगत्यानं बोलतो आहे. त्यांचं अगत्य आणि मग मावशीची माया, सगळं अक्काकडून काढून घेतलं तिनं. दागिने काय घातले यापासून ते वाटण्यात होणार का या पुढच्या गोष्टीही. काल रात्रीची आईची जिव्हाळ्याची जपणूक आणि ही मावशीची सडेतोड भूमिका, यात किती फरक आहे आणि दोन्हीही किती हव्याशा. दुपारच्या चहा होईपर्यंत अक्काचा पाय मावशीच्या घरातून निघेच ना. चहा झाल्यावर मात्र ती निघाली. नव्या लुगड्याचा लफेदार पदर सावरीत, मंगळसूत्र 3-3दा चाचपीत ती अभिमानाने चालू लागली. वाटेत तिला शाळेत संस्कृतचे मास्तर भेटले. तिने नमस्कार केला. मास्तरांनी तिचं कुशल विचारलं. त्यांच्याही बोलण्यात आदर आणि अभिमान आढळला. जाताना मास्तरांनी कसलीशी कोटी संस्कृतात केली. तिला अर्थ उमगला नाही, पण वाटलं आपल्या आदर्श आणि वैभवशाली आयुष्याबद्दलचं हे सुभाषित असणार. स्वतःशीच हसत ती मधल्या आळीतून जाऊ लागली. वळणावर तिला रखमा भेटली. म्हातारी, साऱ्या गावभर हिंडणारी, प्रत्येक घरी आपलेपणानं पडेल ती काम करणारी रखमा. रखमाने तिला पाहताच आनंदाने डोळ्यात अश्रू काढले. कानशिलाशी बोटं दुमडली. गुणाची पोर माझी, सोन्यासारखं मनासारखं मिळालं. औक्षवंत हो, नवरा मोठा पैसेवाला होऊ दे, घराचं गोकुळ होऊ दे. रखमाचे हे हृदयापासूनचे उद्गार पाहून अक्काचं मन भरून आलं. दांडेकरांच्या येसूनं हाक मारली म्हणून ती धावली. उभ्या जाऊन यायचं म्हणून चाळीत शिरली. तिला पाहताच आजूबाजूच्या बिराडातली सारी उत्सुकतेनं तिला पाहायला जमली. लग्न जमत नाही म्हणून झुरणारी कमळी, नवऱ्याने टाकलेल्या विमलाबाई, मागल्या वर्षात विधवा झालेल्या रमाबाई, स्वतःच्या नवऱ्याची स्तुती करत हिंडणारी बकुळा, अन लहान परकऱ्या आणि साड्या नेसू लागलेल्या कितीतरी पोरी. अक्काला सर्वांशी बोलायला वेळ कुठं होता आणि बोलायचं तरी काय. साऱ्याजणी किती क्षुल्लक आणि असंतुष्ट. अक्काला आपण फारच उच्च आहोत असं वाटू लागलं. भोवती जमलेल्या साळकाया माळक्यांच्या हेवाच्या, कुतूहलाच्या, आदराच्या नजरांनी ती न्हावून निघाली. तिला धन्य वाटलं. येसूचा निरोप घेऊन ती निघाली. संध्याकाळ झाली होती. मुलं शाळेतून येऊन त्यांची खाणीही आटोपली होती. आता लवकर घरी जायला पाहिजे. पण घाईघाईतही उभ्या अक्का शनीच्या देवळात शिरली. कमरेचा एक आणा देवापुढे ठेवून तिने भक्तिभावाने प्रार्थना केली. देवळात वातीवळीत आणि गप्पाकुटीत गावातल्या म्हाताऱ्या बायका बसल्या होत्या. तिथं ती नावाला टेकली. त्या बायकांनी तिची तोंड भरून स्तुती केल्यावर ती उठली. देवाला आल्याचं सार्थक झालं. प्रसादाची खडीसाखर तोंडात विरघळून सारं तोंड गोड झालं होतं. कौतुक, स्तुती आणि गजबजल्या साऱ्या दिवसानं हृदयही अगदी घोळून निघालं होतं. घरी परतताना शाळेची इमारत, पिंपळाचा पार, कमिटीचा हौद, शिवण क्लासची जागा
सारी महत्त्वाची ठिकाणं आपल्याकडे कुतूहलानं आणि कौतुकानं पाहत आहेत असं अक्काला वाटलं. पूर्ण समाधानाने भरला दिवस संपवून ती घरी परतली. अक्का घरात आली ती त्याच तालात, त्याच झोकात, त्याच परिपूर्ण तुडुंब मनस्थितीत. घरात शिरताच तिनं गाणं गुणगुणायला सुरुवात केली. पण ती लगेच थांबली. मुलं शाळेतून येऊन परत बाहेर खेळायला गेली होती. बहिणीही कुठे बाहेर गेल्या होत्या. घरात गडबड अगदी नव्हती. अण्णा समोर पत्ते खेळायला गेले होते. सावित्रीबाईसुद्धा स्वयंपाकघर लावून देवदर्शनाला बाहेर पडल्या होत्या. विहिरीपाशी भांडी घासणाऱ्या चिमा मोलकरणीशिवाय दुसरं कोणी घरात नव्हतं. अण्णाचं गाणं थांबलं, पायही थबकले. अक्काचं गाणं थांबलं, पायही थबकले. स्वयंपाकघरात जाऊन ती फुलपात्रभर पाणी प्यायली. पण नंतर काय करावं तिला कळेना. तिला अगदी करमेनासं झालं. कालपासून आपण सारख्या हिंडत आहोत, बडबडतो आहोत, पण आपण दमलो कशा नाही, कंटाळलो कशा नाही याचा तिला विस्मय वाटला. पण तोही क्षणभरच. पुन्हा आपण एकट्या मोकळ्या आहोत ही जाणीव होताच तिला कसंसंच झालं. अक्काने देवघरातली समई लावली. समईतल्या साऱ्या वाती फुलवल्या. पण तो मंद स्निग्ध उजेड तिला क्षीण क्षुद्र भासला. भराभर तिनं साऱ्या घरातले दिवे लावले. छे, सारा कृत्रिम आखलेला उजेड. अक्काला कसंसंच वाटू लागलं. तिनं देवाचं नाव घेतलं, नवऱ्याचं नाव घेतलं, पण हृदयातली हुरहुर शमली नाही. ही सायंकाळची वेळ मोठी चमत्कारी. हळूहळू ती मागील दारी आली. बाहेर सायंकाळचं वातावरण पसरलं होतं. दिवसभरची धमाल आणि रात्रीचा किरकिराट यामधली नुसती निश्शब्दता. सारं मूग झालेलं, अंतर्मुख बनलेलं. मन हलवून सोडणाऱ्या वृक्षाच्या भव्य सावल्या, हृदयातळचा ठाव घेणारं दूरचं धूसर क्षितिज, दडवलेल्या आठवणी, उजळणाऱ्या कातरवेळच्या संध्याछाया. शून्यपणे आजूबाजूला पाहतच अक्काचं मन अगदी पोकळ पोकळ झालं. अन मग अचानक आठवण आली, पुसून टाकलेली, बुजवून टाकलेली. त्या विलक्षण वातावरणात सारी स्मृती स्पष्ट झाली. किती भाबडा आणि किती हसरा चेहरा. वर्गात नेहमी पहिला आणि माझ्या हृदयातही एकमेव. इतिहासाच्या पुस्तकातून त्यानं पाठवलेली चिठ्ठी अन तळ्यातल्या गणपतीजवळ चोरून झालेली गाठभेट. त्याच्या आठवणीनं अश्रूंनी भिजलेलं आणि सुखस्वप्नाने डुंबलेलं मन. अविनाश, अविनाश, मी संसार थाटला, पण तू कुठं आहेस रे आता या कातरवेळी? अविनाश, तू कसली आठवण करीत बसला असशील रे. धन्यवाद.